नमस्कार. साखरेचे भाव वाढले बरं का. वाढले म्हणजे 40-42 वरून डायरेक्ट 65-70च्या पुढं. म्हणजे शेवटी एवढ्या दिवस आपण वाट पाहिल्यानंतर अच्छे दिन आ गए. मुळात काय असतं की कोणत्याही वस्तूचे भाव दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारकडे फॉरेन पॉलिसी असायला हवी. नरेंद्र मोदी सरकारची फॉरेन पॉलिसी आहे, परंतु फॉरेन पॉलिसीमध्ये काहीतरी गडबड झालेली आपल्याला दिसते आहे. कारण सरकार असं म्हणतं की जो इंटरनल पुरवठा होता, म्हणजे आपल्या देशामध्ये असलेल्या साखर कारखान्यांमधून जी साखर उत्पादित केली जात होती, यावर्षी ऊस कमी पडला. ते आत्ता जाणवलं. गळीत हंगाम संपल्यानंतर सरकारच्या लक्षात आलं की आपल्या देशामधील जो ऊसाचा पुरवठा होता तो कमी असल्यामुळे ह्या वर्षी साखर उत्पादन कमी झालं. आत्ता लक्षात आलं. ह्याच्या अगोदर सरकारने चौकशी केली नाही आणि मग सरकारने हे भाव स्थिर राखण्यासाठी, आता भावच मुळात 30 रुपयाने वाढले, पण ते भाव त्याच्यापेक्षा जास्त वाढू नये म्हणून सरकारने 10 लाख टन कच्ची साखर शुल्कमुक्त, म्हणजे कोणत्याही प्रकारचा टॅक्सेस, इम्पोर्ट टॅक्सेस आपल्याला द्यायचे नाही, अशा प्रकारची साखर आयात करण्याचं ठरवलंय. आता ती कधी येईल, मग त्याचं प्युरिफिकेशन कधी होईल, मग कधी ती मार्केटमध्ये येईल आणि कधी ती मार्केटमध्ये आल्यानंतर आपल्या घरापर्यंत पोहोचल, हा भाग वेगळा. पण सरकारनं त्याच्यावर उपाययोजना केलेल्या आहेत. 10 वर्षापूर्वी आपण साखर आयात केली होती. 10 वर्षानंतर आपल्याला परत, म्हणजे आपला ॲग्रिकल्चरल देश, ज्या देशामध्ये साखर सरप्लस जिचं उत्पादन व्हायचं आणि आपण साखर दुसऱ्याला निर्यात करायचो, त्या देशावर साखर आयात करण्याची वेळ येते. याचा अर्थ आपला आर्थिक गणित कुठेतरी चुकलंय. आणि ही साखर आयात करत असताना लोकांच्या मनामध्ये जो प्रश्न निर्माण झाला की भारत सरकारने अचानक जे E10 इथेनॉल 10 मिक्स करून जे पेट्रोल लोकांना देत होतं सरकार, ते अचानक कोणालाही विश्वासात न घेता E20 केलं. म्हणजे इथेनॉलचं प्रमाण E10 पासून 10% 20% वाढवलं आणि ते इथेनॉल बनवणाऱ्या कंपन्या ह्या सरकारच्या अतिशय जवळच्या आहेत आणि इथेनॉल बनवण्यासाठी ऊसाची गरज पडते. जिथं इथेनॉल तयार केलं जातं त्या इथेनॉल कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी सरकारने अशा प्रकारची व्यवस्था केली आणि त्यातून आपले महाराष्ट्राचे लाडके मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलांना आणि अजून जे काही नातेवाईक आहेत त्यांना जास्तीत जास्त आर्थिक फायदा करून दिला, असेही आरोप केले जात आहे. आता नक्की साखरेचे भाव वाढण्यामध्ये तथ्य काय आहे? साखर उत्पादन कमी आहे का? जास्तीत जास्त ऊस इथेनॉल प्रोडक्शन करण्यासाठी वापरला गेला आहे का? अजून काय भानगडी आहेत? हे सगळं विचार सरकारच्या पातळीवर होत राहील. आपल्या पातळीवर सुद्धा आपण करूयात, पण संशय घेण्यासारखी जागा आहे. आणि नरेंद्र मोदींच्या काळात, म्हणजे हे गेले 2-4 महिने, त्यांच्या मागे काही म्हणा मित्रांनो साडेसातीच लागली. नरेंद्र मोदींच्या मागे अशी साडेसाती लागली ते त्यांना तोंड दाखवायला जागाच उरली नाही. अगोदर तिकडं ते पेपर लीकवरून गोंधळ झाला, त्याच्यानंतर आता साखर वाढली. काय सांगणार लोकांना नरेंद्र मोदी? का वाढली साखर? साखर उत्पादन कमी झालं. अरे मग तुम्ही झोपत होते का बाबांनो? देशातील साखर उत्पादन कमी होतंय आणि देशामध्ये साखरेला सगळ्यात जास्त महत्त्व असताना तुम्ही अशा प्रकारचं उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं एनकरेजमेंट, प्रोत्साहन देत नसेल तर तुम्ही झोपा काढत होते का? असं लोक प्रश्न विचारायला सुरुवात करतील आणि मग नरेंद्र मोदींकडे, त्यांच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनकडे किंवा वाणिज्य मंत्री जे आहेत, म्हणजे दुसऱ्या देशांशी जो व्यापार केला जातो त्याचे मंत्री पियुष गोयल, हे सगळे लोक जनतेला काय उत्तर देतील? एकदम जवळजवळ 75% एखाद्या वस्तूचा आणि जीवनावश्यक वस्तूचा, रोज सकाळ संध्याकाळ सगळ्या पदार्थांमध्ये जी वस्तू वापरली जाते तिचा भाव जर अचानक 75% वाढत असेल तर ह्याच्यामध्ये सरकार कुठंतरी कमी पडतंय, हे नक्की. मित्रांनो, तुमचं मत काय आहे? कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.